कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले राजमाता जिजाऊ उद्यान सध्या अत्यंत दयनीय स्थितीत असून उद्यानाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। उद्यानाभोवतीची संरक्षक भिंत अनेक ठिकाणी कोसळल्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे। त्याशिवाय उद्यानालगत राहणाऱ्या काही नागरिकांनी पलंग, पाण्याच्या टाक्या, विविध घरगुती वस्तू व पाळीव शेळ्या थेट उद्यानात ठेवल्याचे दिसून येते, जे सार्वजनिक मालमत्तेचा अपमान ठरतो आहे। विशेष म्हणजे उद्यानात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा साठा आढळून आल्याने हे ठिकाण तळीरामांचे अड्डे बनले असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे। खेळणी, जिमसाठीचे साहित्य आणि लोखंडी बाकडे यांची दुरावस्था झाली असून सर्वत्र अस्वच्छता आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे। नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत हे उद्यान आता नावालाच उरले आहे अशा शब्दात टीका केली आहे। या पार्श्वभूमीवर आज सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्यानाची पाहणी करत पालिकेच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला दुग्धाभिषेक घालून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला। कार्यकर्त्यांनी कुजलेल्या लोखंडी साहित्यावर व दारूच्या बाटल्यांवर प्रतिकात्मक घाव घालत निष्क्रिय प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला। यावेळी प्रशासनाला 20 मे पर्यंत उद्यान दुरुस्त करून सुस्थितीत आणण्याचा अल्टिमेटम देण्यात आला, अन्यथा अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल। उद्या पुतळ्याची विटंबना झाली। आम्ही आतापर्यंत 2 ते 3 वेळा ते सिओला अर्ज दिलेले आहे सीसीटीव्ही साठी। राऊरीला विटंबना झाली, आता माग पुंतांब्याला विटंबना झाली। आपल्या कोपरगावात बोर्ड फाडायचे प्रकार चालू राहते, कायम चालू आहे। हे जर बोर्ड फाडायचे प्रकार जर पुतळ्याची विटंबना झाली, राजमाता जिजाऊंचा पुतळा आहे तो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोर्ड फाडला होता, बॅनर फाडला होता। असे प्रकार जर घडत असेल कोपरगाव शहरामध्ये, हे आम्ही कदापि खपून घेणार नाही। पहिलं कोपरगाव शहरामध्ये सीसीटीव्हीचं नियोजन करा। जे बोलटे बालटे म्हणताना आम्ही करतोय, करायला लावा। पहिलं त्याचं टेंडर काढा आणि मग हे बाकीचे काम करा। पहिले सीसीटीव्ही महत्वाचे। हे सगळ्या चोऱ्या मारा, एवढं बोर चालू ना, बोरला पाणी आहे, ते बोर बंद करून ठेवलेलं आहे त्याचं। अरे इकडे बकऱ्या पहा ना, बकऱ्या हे बा, इकडे पलंग बिलंग। अरे रात्रीचे काय तमाशे चालतं इथं? हा, येऊन पहा रात्रीचे, पहा काय चालतं तमाशे इथं। हे बा इकडं, हे बा दारू काय, अजून काय। अरे काय सांगा तुम्हाला, आम्हाला सांगायची लाज वाटती। कोपरगाव शहरामध्ये सगळ्यात मोठं सुसज्ज आणि एकदम सुंदर असं झालं तर गार्डन होईल। जसं नगरपालिकेला देखभाल करायची तर बीओटी तत्वावर करायचं नाही ना, करायचं नाही, नुसते तमाशा घालायचे काम चाललेले। हा तमाशा कुठेतरी थांबला पाहिजे। हा जर तमाशा थांबला नाही ना, यायला गाठ तुमची आमच्याशी। बाबा हे भिंत पडेल, हे इथे हे पडेल। आज हे तोडलं, उद्या हा दांडा घेऊन ये ना, हा दांडा नगरपालिकेतील ध्यानात ठेवा। हा, कारण हे इतका भ्रष्टाचार चालू इथं नगरपालिकेत, हा कुठेतरी थांबला पाहिजे। इथं 50 लाख रुपये दिलेले आहे भिंतीसाठी, बांधायसाठी, तरी अजून हे का होईना। हे लवकर झालं तर ठीक आहे, तर 2 दिवसानंतर हा हातोडा घेऊन ये ना, नगरपालिकेत येणार आहे मी। एक काच सुद्धा ठेवणार नाही। बाहेरून दारूच्या बाटल्या लोक फेकतात। आरोग्य विभागाचा अधिकारी आरने नाही तर बोलवलं, आरने त्याच्यावर आरोप ठेवतो। नगरपालिकेमध्ये आता केडर पद्धतीमध्ये सगळे अधिकारी आलेत, या कोणालाच काही माहिती नाही। मग जिजामाता उद्यान मध्ये या बाटल्या दारूच्या आल्या कशात? एक जण अधिकारी कर्मचाऱ्यावर आणि कर्मचारी सेवेवर टाकण्याचं काम करतात। कोपरगावची जनता खपून घेण्यात नाही। दारूच्या बाटल्या अनिल भाऊ या घराने फोडणार आहे। मी सांगतो कोपरगावातल्या नशा पाणी करणाऱ्या सगळ्यांनी, जर कोणी इथून पुढे जर कोणी हिंमत केली ना आमच्या जिजामाता उद्यान मध्ये दारू हिंमत केली, जसे आज बाटल्या फोडल्या तसे डोके फोडू आम्ही त्यांचे। पण असंच फोडणार डोके फोडू त्यांचे। हा, त्यांचे असे घन्नाने डोके फोडू। हा, हे काय समजले? हे राष्ट्रमाता जिजाऊंचा इथं स्मारक इथं, जर का इथं नंगा नाच केला, दारूच्या बाटल्या जशा फोडल्या ना, तसं त्यांना पण फोडणार आम्ही। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांचं उद्यान कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गोदा तटावर आहे। कोपरगाव शहरातील प्रत्येक नागरिक लहानपणापासून या उद्यानात आलाय। अतिशय सुंदर गवत असलेलं, खूप छान छान खेळण्या त्या ठिकाणी होते। पण आज जर या उद्यानाची अवस्था बघितली, गेल्या 5 ते 6 वर्षापासून जे वॉल कंपाऊंड आहे बऱ्याच ठिकाणी पडलंय। आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण ते फुटेज सर्वांनी घेतलेत, मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। हे आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे।
आज त्या ठिकाणी ते कंपाऊंड पडलं तर समोरचे जे नागरिक असतील त्या नागरिकांनी त्यांचे पलंग त्या ठिकाणी टाकले, त्यांच्या गाद्या त्या ठिकाणी वाळतात, कपडे वाळतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन या कोपरगाव शहरामधला नशापान करणारा तरुण त्या ठिकाणी येतो. त्या दारूच्या बाटल्या सुद्धा त्या ठिकाणी सापडल्या. या ठिकाणचा असलेला कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे इंजिनियर आणि सीओ साहेब, मी आपल्याला या ठिकाणी आजच्या या छोट्याशा संयमी आंदोलनाच्या हिशोबाने इशारा देतो. 20 तारखेपर्यंत आपण हे वॉल कंपाऊंड जे कुठलेही खाली एकही वीट न ठेवता, कुठलाही पिलर न बांधता तात्पुरत्या पद्धतीनं हे वॉल कंपाऊंड केलंय. साधा धक्का जरी लावला तरी ते वॉल कंपाऊंड पडतंय. येत्या 20 तारखेपर्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी पिलर बांधून, भक्कम असं ते त्या ठिकाणी पिलर बांधून वॉल कंपाऊंड झालं पाहिजे. भविष्यात कुठलंही अतिक्रमण आमच्या या जिजाऊ माता उद्यानाच्या परिसरात होता कामा नये. कारण आज दारूच्या बाटल्या पिल्या जातात, उद्या नशापानी होऊन जर जिजाऊ माताच्या स्मारकाचा अवमान झाला याची जबाबदारी घेणार कोण? कारण आजचीच परिस्थिती बघितली, आरोग्याचे अधिकारी त्या कर्मचाऱ्यावर ढकलतात. कर्मचारी म्हणतो मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक साफसफाईसाठी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे, परत जिजाऊ उद्यान माझ्याकडे आहे. एक माणूस करणार काय काय? एक तर शरीराने तो माणूस असलेला कमकुवत. या ठिकाणी अनेक तरुण येतात, त्याला धमकावतात, तो त्यांना विरोध करू शकत नाही. मुख्याधिकारी साहेबांना मी विनंती करतो, चांगल्या शरीराचा, धडधाकट शरीराचा तरुण या ठिकाणी वॉचमन होऊन पाहिजेत. आणि उद्यानाचं काम झाल्या यातल्या खेळण्या सगळ्या बदला, त्या गंजलेल्या आहेत, त्याच्यामुळं बाळगोपाळांना, वृद्धांना जखमा होऊ शकतात. या ठिकाणी लॉन्चची उभारणी केली पाहिजे. या ठिकाणी जे वॉल कंपाऊंड झाल्यानंतर, या ठिकाणी चांगला वॉचमन ठेवल्यानंतर कोपरगाव शहरातील सर्वांसाठी, सर्व गटासाठी, महिला पुरुषांसाठी, सर्वांसाठी हे उद्यान खुलं केलं गेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या अटी नको आहेत. यासाठी चांगला वॉचमन ठेवणं, शेजारचा परिसर, वाढणे घाटावर ज्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी कुंडे या घरातील दोघही जण चांगली त्या ठिकाणी व्यवस्था ठेवतात, स्वच्छता करतात, त्या ठिकाणी योगा प्राणायाम चालतात. त्यांचे मनापासून मी आभार मानतो. पण योगा प्राणायाम संपल्यानंतर रात्रीच्या वेळेला या ठिकाणी अनैतिक संबंध चालतात. विविध भागातून जोडपे येतात, गळ्यात हात टाकून चालतात, तर इतर महिलांना सुद्धा त्याची शरम वाटते, लाज वाटते. यासाठी पोलीस स्टेशननं आमचा इशारा समजावा. रोज एक पोलीस संध्याकाळी या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी पाहिजे. जिजामाता उद्यानचं काम त्वरित करावं, पेट्रोलिंगसाठी एक पोलीस त्या ठिकाणी असावा, आमची मागणी. आणि नशापान करणाऱ्या तरुणांना मी पुन्हा एकदा आव्हान करतो, जर कोणी बायकालाल परत जिजामाता उद्यानमध्ये दारू पिण्यासाठी आला, ज्या पद्धतीने आमचे कोपरगावचे वसंत मोरे फेम, आमचे हे अनिल भाऊ गायकवाड, आज त्यांनी दाखवलं, घरांनी त्यांनी त्या काचेच्या बाटल्या फोडल्यात, त्याच पद्धतीने नशापान करण्याचे डोके त्याच घरांनी फोडल्याशिवाय मी राहणार नाही. हा इशारा समजा, आमची धमकी समजा. कारण ही जिजामाता उद्यानासाठी सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. मुख्याधिकारी साहेब, तुमचा पुन्हा एकदा निषेध करतो. आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यासाठी आलो, तुम्ही आला नाहीत. तुमच्या समोर कोण माणसं आलेत आम्हाला माहित नाही. कुठला ठेकेदार असेल, काही वाटाघाटी असेल, त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. जिव्हाळ्याचा महत्वाचा विषय होता, आपण त्या ठिकाणी आला नाही. तुमचा मी एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो. जे अधिकारी कर्मचारी आले ते एकमेकावर ढकलत होते, आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण फुटेज घेतलेत, तुमचा पण मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. पण आता इथून पुढे आम्ही सगळे कोपरगावकर खपवून घेणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर काम चालू करावं, पेट्रोलिंगसाठी इथं पोलीस द्यावा, अशा सर्व कोपरगावकरांच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती करतो आणि इशारा सुद्धा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय